बाप आपल्या मुलीच्या सुखासाठी काहीही करतो, कष्ट करतो, धडपड करतो. अखेर तिच्या हट्टापायी तिच्या आवडत्या मुलासोबत तिचं लग्नही लावून देतो. आपली मुलगी सुखाने नांदावी, सुखी संसारात राहावी यासाठी जावयाचे लाडही पुरवत असतो. मात्र जावई मुलीला त्रास देत असल्याचं समजताच टोकाचं पाऊलही उचलतो. हेच नेर तालुक्यातील घटनेतून समोर आलंय. मुलीचा प्रेमविवाह मान्य करूनही जावई मुलीला त्रास देतोय, मुलीला मारहाण व छळ करीत असल्याने यवतमाळच्या नेर तालुक्यातील कोलुरा येथे सासऱ्याने जावयाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. शंकर मसाराम मस्के, वय वर्ष 35, राहणार कुंभारी, तालुका पुसद असं मृत जावयाचं नाव आहे. तर रामनाथ किसन कवडे, वय वर्ष 60 असं आरोपीचं नाव असून नेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जावई ह्या दारूच्या नशेत सतत मुलीला मारहाण व छळ करीत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये सातत्याने वाद होत होते. त्यातूनच राग अनावर झाल्यानंतर सासऱ्याने चक्क जावयाला संपवलंय. मृत जावई शंकरची पत्नी माहेरी कोलुरा येथे वडिलांच्या घरी होती. त्यामुळे शंकर पत्नीला समजावून सांगण्यासाठी कोलुरा येथे आला होता. दरम्यान सकाळी कोलुरा येथील मंदिराजवळ सासरे रामनाथ कवडे आणि जावई शंकर मस्के या दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात रामनाथ कवडे यांनी कुऱ्हाडीने शंकरच्या गळ्यावर, मानेवर व पाठीवर वार केले. या शंकरचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. या प्रकरणी पुढील तपास नेर पोलीस ठाणे करीत आहेत. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून फॉरेन्सिक पथकानेही तपासणी केली आहे.